नमस्कार, मी विलास बडे. दुपारचे 3 वाजलेत. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला औरंगाबादेतून एक ब्रेकिंग न्यूज आहे. नगरसेवकांचा महापालिका सर्वसाधारण सभेत राडा पाहायला मिळालेला आहे. एमआयएमचे 15 नगरसेवक 1 दिवसासाठी निलंबित करण्यात आले. नगरसेवक सय्यद मतीन यांना सभागृहात बसू देण्यावरून राडा घातला गेला आणि सय्यद मतीन यांना महापौरांनी निलंबित केलं होतं आणि त्यांच्या निलंबनावरून एमआयएमच्या नगरसेवकांनी मोठा राडा सर्वसाधारण सभेत घातला आणि त्यानंतर 15 नगरसेवकांना 1 दिवसासाठी निलंबित करण्यात आलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या शोकसभेला विरोध केल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण केली होती. दरम्यान एक मोठा वादंग निर्माण झाला होता आणि पुन्हा त्या नगरसेवकाला सभागृहात येऊ देण्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे. एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ झालेला आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, हे प्रकरण अधिक चिघळताना दिसतंय. विलास, आपल्याला माहिती आहे अटलजी वाजपेयी यांच्या शोकसभेला हा सय्यद मतीन एमआयएमचा नगरसेवक त्यांनी विरोध केला आणि त्यावरून भाजपच्या नगरसेवकांनी त्याला मारहाण केली होती. त्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर त्याला अटकेत ठेवून एमपीडीएची कारवाई त्याच्यावर झाली होती. मात्र नंतर ती कॅन्सल झाल्यामुळे तो आला. मात्र महापौरांनी त्याला कायमची सभागृहामध्ये बंदी घातली होती आणि त्यानंतर तो मागच्या सभेलाही आला होता. मात्र त्याला बाहेरच उभारावं लागलं. मात्र आज एमआयएमच्या सर्व नगरसेवकांनी ठरवून हा राडा केलेला आहे. मतीनला महापौरांनी आधीच निलंबित केलं असताना त्याला आतमध्ये बसू द्यावं अशा पद्धतीची मागणी केली. महापौरांनी इतर पक्षाचे नगरसेवक ऐकत नव्हते, त्यामुळे हा राडा झालेला आहे आणि एकंदरीतच राडा करणारे 15 नगरसेवक जे आहे महापौरांनी आजच्या 1 दिवसासाठी निलंबित केलेले. त्यामुळे सगळे एमआयएमचे नगरसेवक बाहेर आहेत आणि सर्वसाधारण सभा जी आहे चालू आहे. धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेत्यांमधले मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यात आज वाद झाला. मुंबईतील एल्बॉर्ड इथल्या मनपा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मनसेचे नेते कार्यकर्ते जमा झाले. या अधिकाऱ्यांना आक्रमकपणे जाब विचारला गेला पाहिजे असा संदीप देशपांडे यांचा आग्रह होता, तर सौम्यपणे चर्चा केली हवी अशी नांदगावकर यांची भूमिका होती. यावरून या 2 नेत्यांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते मनपा अधिकारी यांच्या समोरच मतभेद निर्माण झाले आणि ते उघड देखील झाले. त्यानंतर संतप्त देशपांडे यांनी त्या बैठकीतून काढता पाय घेतला. अनेक अधिकारी जाणून बुजून तुरड्याने दिलेली कामं करत नाहीत, कुठला तरी दबावाखाली ते काम करत आहेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे. त्यामुळे मुद्दामहून त्यांना कुठेतरी टार्गेट करून त्यांची कामं होऊ नये त्यासाठी प्रयत्न केल्याचं चित्र आत्ता सुद्धा नजरेस आलेलं आहे. परंतु आता जे नवीन इथे वॉर्ड ऑफिसर आलेले आहेत त्यांनी असं आश्वासन दिलंय की यांची सर्व कामं लवकरच चालू करतील. सकारात्मक उत्तरं त्यांनी दिलेली आहेत आणि पाहूया, जर नाही दिलं तर त्यावरची आमची कारवाई काहीतरी वेगळी असेल.